सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर प्रत्येक बुधवारी आपल्याला बघा विष्णू सहस्त्रनामाची सेवा काय करायची याच संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. कारण बघा विष्णू सहस्त्रनाम हे एक दिव्य असा ग्रंथ आहे. आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो त्यानंतर आपण दररोज झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम पठण करतो. कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि या कालावधीत आपल्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर त्याची क्षमा मिळावी. आपल्या हातून कळत न कळत अनेक चुका घडत असतात, दिवसभरात घडत असतात. तर त्या सर्व चुकांपासून आपल्याला क्षमा मागण्यासाठी किंवा आपले ते चुकी माफ होण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम एवढं दिव्य आणि प्रभावी आहे. तर त्याची सेवा जो कोणी करतो तर त्याची आध्यात्मिक प्रगती तर होतेच, त्याबरोबर कुटुंबाची प्रगती होत असते, कुटुंबातील कलह दूर होत असतो, आर्थिक प्रगती होत असते. नंतर हितशत्रू जर कोणी असतील तर ते हितशत्रू नाहीसे होतात किंवा त्यांच्या समोर हितशत्रू किंवा त्याचं जे कोणी वाईट पाहत असतं तर ते सगळं बंद होतं. ग्रहपीडा असेल त्याच्यामागं किंवा गृहदोष असेल, राहणाऱ्या वास्तूत दोष असेल तर तो वास्तुदोष दूर न होतो आणि कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो प्रखर पितृदोष दूर होतो जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो. गुरुमाऊली म्हणतात कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी बुधवारी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला हवं. प्रत्येक एकादशीला बघा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या 2 पक्षांमध्ये एकादशी येतात. तर या एकादशी दिवशी आपण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करत असतो. का तर आपल्या पितरांना सद्गती मिळावी. त्यामुळे आपण संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण प्रत्येक एकादशीला करत असतो. आता ज्यांना काही कारणाने शक्य होत नाही एकादशीला वाचन करणं तर त्यांनी काय करायचं आहे तर विष्णू सहस्त्रनाम पठण करावं. विष्णू सहस्त्रनाम पठण करायला अर्धा तास लागतो. विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे आणि विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे. तर विष्णू सहस्त्रनामाचं छोटंसं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल, तर ते तुम्हाला घेऊन ठेवायचं आहे आणि प्रत्येक बुधवारी आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी स्वामींच्या समोर बसून आसन घेऊन स्वामींना विनंती करायची आहे. आणि ही मी जी विष्णू सहस्त्रनाम पठण करत आहे तर ही माझ्या सेवा जी करते ती माझ्या पितरांना रुजू करून घ्यावी, जेणेकरून त्यांना म्हणजे माझे ज्ञाता आणि अज्ञात. आता ज्या बऱ्याच जणांना आपले पूर्वज माहिती असतात, कोणी अपघातात गेलेले असतात, कोण घरातून निघून गेलेले असतात, असं बऱ्याच कुटुंबात असतं. किंवा आपले पूर्वज कोण माहीत आहेत, कुणाचे दत्तक घराणे असतात, असं बरंच असतं. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला कोणता तरी दोष लागू होतो. कुठल्या घराण्याचा आपण दत्तक घेतलेल्या घराण्याचा असेल किंवा आपल्या अज्ञात आणि अज्ञात या दोन्हीही पूर्वजांचा आपल्याला दोष लागत असतो जेव्हा त्यांची सेवा आपल्याकडून होत नाही. त्यांचा त्रास झाला की कितीही आपण कुळदेवी आणि कुळदैवतांची सेवा केली, गुरूंची सेवा केली तरीही पितृ तेवढेच श्रेष्ठ असतात. त्यामुळे त्यांची सेवा आपल्या घरात व्हायला हवी. यासाठी मी अनेकदा सांगते की नित्यसेवेमध्ये देवपूजेपूर्वी तुम्ही आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथातील पितृतुष्टीकारक स्तोत्र याचं पठण करायला हवं. ते कसं पठण करावं याची संपूर्ण डिटेल माहिती मी यापूर्वी अपलोड केलेली आहे. आपल्या पितरांची सेवा करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. वर्षातून एकदा श्राद्ध घालणं, महाळ घालणं, तिथीनुसार जेवण घातलं म्हणजे झालं का, तर अजिबात असं नाही. तर आपण पितरांच्या सेवेसाठी जर खास तुम्हाला प्रत्येक बुधवारी विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं असेल तर आवर्जून करा. तर विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय दिव्य ग्रंथ आहे. तर याची अनुभूती खूप सुंदर आहे. आता ज्यांना आर्थिक अडचण असेल, घरात दोष असेल, पितरांचा दोष असेल, कोणतंही तुमचं कारण असो, हितशत्रू असतील, या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता आणि याचा अनुभव घेऊ शकता. दररोज जर पठण केलं तर सोन्याहून पिवळं एवढा हा ग्रंथ प्रभावी आहे. पण प्रत्येकालाच तेवढा वेळ असतो का, तर नाही. तर तुम्ही हा विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबला लावून कमीत कमी ऐकू तरी शकता ना. तर काम करत करत तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं आहे आणि प्रत्येक बुधवारी तरी तुम्हाला एकादशीला तरी विष्णू सहस्त्रनाम तुमच्या घरात पठण करायचं आहे. खूप सुंदर अनुभव येतो. मी स्वतः याची अनुभूती घेतलेली आहे. तर विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे याला वाचायला
वेळ जातो. तर याचे उच्चार तुम्ही वाचताना नेहमी स्पष्ट ठेवा. सुरुवातीला तुम्हाला अवघड जाईल वाचायला, पण त्यानंतर हळूहळू सवय होऊन जाईल आणि अगदी कमीच वेळात हे वाचून होतं. 20 ते 25 मिनिटं फक्त वाचायला लागतात, पण तेवढंच प्रभावी आहे. आणि बघा, आपण स्वामींना जेव्हा वाचतो तेव्हा म्हणायचं की तुमची जी काही अडचण आहे, आता पितरांसाठी खास करून तुम्ही वाचा, आणि जेव्हा वाचाल तेव्हा स्वामींना विनंती करा की मला जे काही मिळालेलं आहे ते माझ्या पितरांकडून मिळालेलं आहे, चांगलं असेल वाईट असेल, मी त्यांचा वंशज आहे, त्यामुळे माझ्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी मी ही सेवा करत आहे आणि ती तुमच्या चरणी रुजू करून घेत आहे, तरीही माझ्या पितरांना सद्गती प्राप्त करून द्यावी, असं भगवान श्रीहरींना प्रार्थना करा, स्वामींना प्रार्थना करा आणि नंतर विष्णू सहस्त्रनाम एकदा पठण करा. या सेवेला कोणतंच बंधन नाही. आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा त्याला बंधन असतं की मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो, आणि आपल्या घरात परान्न चालत नाही, किंवा मासिक धर्म सुतक विटाळ या सेवा करू मासिक धर्मसुतक विटाळ असताना या सेवा करू शकत नाही. तर एक दिवस बुधवारी जेव्हा वाचतो तेव्हा मला एका बैठकीत स्वामींच्या समोर बसून विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. एवढेच नियम आहेत, बाकी याला कोणतेच नियम नाहीत. तर आपण थोडक्यात वाचून पाहूयात. श्री स्वामी समर्थ. श्री विष्णू सहस्रनाम. श्री गणेशाय नमः. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. वैशम्पायन उवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनवं पुनरेवाभ्यभाषतः. युधिष्ठिर उवाच. किमेकं दैवतं लोके किंवापेकं परायणं कर्म मञ्चन्त प्राप्नुयुर्नाणवा शुभं. को धर्म सर्वधर्माणां धर्माणां भवतो परमो मतः. की जपत्मुच्यते जंतुर्जन्मसंसारबन्धनात्. तर या पद्धतीने याचे संस्कृत उच्चार आहेत, तर तुम्ही अवश्य पठण करा. जसं व्यंकटेश स्तोत्र आपण नित्यसेवेमध्ये पठण करतो, अगदी त्याच पद्धतीने विष्णू सहस्त्रनाम पठण करून पहा. अलौकिक असा हा ग्रंथ आहे आणि याची अनुभूती घेऊन बघा. जर तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील, मुलांची लग्न अडकले असतील, मुलांच्या शिक्षणात काही अडचणी येत असतील, किंवा अगदी घरात कुणाचं कुणाशी पटत नसेल, असं जर घरात वातावरण असेल, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाची अनुभूती घेऊन बघाचं. एवढं हे प्रभावी आहे. प्रत्येक बुधवारी हा ग्रंथ एकदा तरी पठण करा. कुणीही करू शकता, महिला, स्त्री, पुरुष. फक्त मासिक धर्मात सुतक विटाळ असताना याचं पठण करायचं नाही. बाकी याला कोणतेच नियम बंधन नाहीत. स्वामींच्या समोर बसून सद्गती पितरांना मिळावी म्हणून या ग्रंथाचं पठण करून पहा. पंचमहायज्ञ करा. पितरांसाठी पितृस्तुती दररोज पठण करा. यामुळे आपल्या कुटुंबात बघा, आपण जेव्हा गुरूंची सेवा करतो, कुळदेवीच्या सेवा करतो, तरीही आपल्याला समजत नाही की एवढ्या अडचणी आपल्याला का येत आहेत, किंवा कोणतंही हातात घेतलेलं काम यशस्वीरित्या पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामात अडचणी जर येत असतील, तर तेव्हा आपल्याला समजून जायचं की आपल्याला पितृदोष आहे किंवा पितरांचा आशीर्वाद आपल्याला नाही. आणि पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्या घरात व्हायला हवं. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक बुधवारी विष्णू सहस्त्रनाम पठण करा. एकादशीला संक्षिप्त भागवतचं पठण करा. तर हा तेवढाच दिव्य ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे अनेक फायदे आहेत. अनेक संकल्पयुक्त सेवा याच्या केल्या जातील. जर कुणाला संकल्पयुक्त याची सेवा करायची असेल तर नक्की सांगा. मी याची डिटेल व्हिडिओ संकल्पयुक्त विष्णू सहस्त्रनाम कसं पठण करावं याचीही माहिती घेऊन येईन. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.